गजर माऊलीचा गजर माऊली जुने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आकाराशे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ओशा महा कैचा गर्भवास आकाराशे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग आकाराशे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामना अन्यांश्चास्तु चरण श्रवण त्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया पंचप्रपादाने कथे दावी सारू पंचप्रपादाने कथे पंचप्रपादाने कथे दावी सारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांबुज तेजस्पुर दिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 गुरुते उदारा सोपान देवा गुरुते उदारा सोपान गुरुते उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मज वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल बेज बाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सभेकरता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञानांच्या राज्य साधकांचे मायबाप युगेंचे माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असा वेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचे सुद्धा किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन सारस्वत प्रांगणामध्ये विराजित आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना नातेव्यासलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता
त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात, आपल्या परिचयात, आपल्या परिसरात, आपल्या नातेवाईकात, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना सुपरिचित असणारे, किंतु आज आता या क्षणाला आपल्यामध्ये हात नसणारे वैकुंठवासी आदरणीय श्री भक्तिपरायण बाळाराम भिकाजी यादव यांचं वर्षभरापूर्वी वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं. तदनुषंगाने त्यांच्या समस्त यादव कुटुंबियांच्या विद्यानु तत्पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी आईसाहेब, नानूबाई बाळाराम यादव, त्यांचे चिरंजीव गणपत बाळाराम यादव, त्यांच्या सुनबाई संगीता गणपत यादव, त्यांच्या सुकन्या सिंधुबाई जगन्नाथ दिघे, गंगूबाई विठ्ठल खालकर या त्यांच्या भगिनी, त्यांच्या सुकन्या चंद्रभागा कांताबाई चंद्रभान काकड, त्याचप्रमाणे नलूबाई रामभाऊ दिघे, त्यांचे नातू निलेश गणपत यादव, शिवकन्या निलेश यादव, नितीन गणपत यादव, पूजा नितीन यादव, यश मोहन यादव, अक्षय रमेश यादव, शैला खंडू काकड आणि शांताबाई साईनाथ कहांडळ या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने पारमार्थिक क्षेत्रामध्ये मला पूर्व परिचित माझे गुरुबंधू आदरणीय श्री भक्तिमान राहुलजी महाराज आणि आपणा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग. विठ्ठल हॅलो 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 बेस बेस शून्य करा. तुम्ही थोडं पुढं सरकलं तरी चालेल. तुम्ही पण या पुढं सरका. जे सरकलेले असतील त्यांना का सरको, बाकीचे सरका. कीर्तन ऐकायला आले, थोडं कीर्तनकाराचं ऐका, है की नाही? या 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 पहिला वर्ग या लवकर. उगा तुम्ही मागं राहिल्या आणि पुन्हा तुमचा हप्ता पडला आणि तर अडचण होईल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगातले गोड भूमिका आहे. तुकोबराय सांगतात, बेजबाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. जन्माच्या कारणाचं, मृत्यूच्या कारणाचं जे बीज आहे ते जन्माच्या कारणाचं बीज आम्ही भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये भाजलं आणि देवाच्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये जन्माच्या कारणाचं बीज भाजल्यामुळे आम्हाला जन्म शिल्लक राहा. आम्हा जन्म नाही, आम्हा मृत्यू नाही. का? बीज बाजूने केलेला आहे. जन्माच्या कारणाचं बीज भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये भाजल्यामुळे आम्हाला जन्म नावाचा विकार नाही, आम्हाला मृत्यू नावाचा विकार नाही. आणि जन्म आणि मृत्यू शिल्लक राहिल्यामुळे आता देहाचा आकार शिल्लक राहिला. आकार राशी कैचा ठाव, आता आकार शिल्लक नाही. काय शिल्लक नाही? निराकाराचं ज्ञान झाल्यामुळे देह प्रत्यक्ष झाला देव. या देहामध्ये देवत्वाची अनुभूती आल्यामुळे आता आमच्या ठिकाणी तो काही शिल्लक राहिला नाही. का हो? मग आता देहाकडून देवाकडे गेलात, जीवाकडून देवाकडे गेलात, आता पुन्हा माणसाच्या रूपात तुम्ही येणार आहात का? महाराज म्हटलं आता शक्य नाही. काय शक्य नाही? एक छोटासा दृष्टांत देतात. साखरेचा नोहे ओस, आम्हा कैचा गर्भवास. ऊसापासून साखर तयार करणं ही विज्ञानाची प्रगती आहे. ऊसापासून साखर तयार होणं ही विज्ञानाची प्रगती आहे. पण साखरेपासून ऊस तयार करता येत नाही ही विज्ञानाची अधोगती आहे. विज्ञानाला मान्य करावं लागेल की बाबा ऊसापासून साखर आम्हाला तयार करता येते, पण साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येत नाही. तसं जीवाचा देव होता येतो, पण आता एकदा देवत्वाला प्राप्त झालो ना, मुक्त झालो ना, भक्त झालो ना, मोक्ष प्राप्त झाला ना, आता पुन्हा या नश्वर जगतात आम्हाला येण्याची गरज नाही. आम्हा कैचा गर्भवास, आता आम्हाला गर्भवास राहणार नाही. एवढं सगळं कसं काय जोडून आलं? महाराज म्हटले, तुका म्हणे अवघा जोग नाम योग. असा जोग, असा योग, असा संयोग आमच्या जीवनात आला की आम्हाला सगळीकडे देव दिसायला लागला. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग, आणि सगळीकडेच पांडुरंग आहे. त्याच्यामुळे संसाराचा देहाचा आकार शिल्लक नाही. आकार राशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठल विठ्ठल असे या अवनी तलावर, भूमी तलावर, शय्या तलावर, पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला येतो. माणूस म्हणून जन्माला आलो की आमचं जीवन 3 अवस्थेमध्ये आमचं प्रत्येकाचं जीवन आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जराहा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते. धीरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा. देहिनोस्मिन यथा देहे बालपण गेले नेनता तरुण दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तले चिंता मरे मागुता जन्म घरी. ऐका, या 3 अवस्थेमधून
तुमच्या माझ्या प्रत्येकाला देहाला शरीराला या पद्धतीने प्रवास करावा लागतो। या त्रिअवस्थेतून प्रवास करत असताना या शरीराला 4 प्रकारचं दुःख गीता असं सांगते 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये की आमचं जीवन काय इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार येवच जन्म मृत्यू जरा व्याधे दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू जरा व्याधी मन अहंकार येवच इंद्रियार्थेषु वैराग्य। ऐका या शरीराला 4 प्रकारचं दुःख आहे। 2 प्रकारचं दुःख गौण आहे, 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे, 2 प्रकारचं दुःख साधारण आहे, 2 प्रकारचं दुःख असाधारण आहे। 2 प्रकारचं दुःख चुकवता येतं, 2 प्रकारचं दुःख चुकवता येत नाही। कोणतं? जन्म मृत्यू जरा व्याधी। एक म्हातारपणाचं दुःख आहे, एक आजाराचं दुःख आहे, एक जन्माचं दुःख आहे आणि एक मृत्यूचं दुःख आहे। जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही। जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही। जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही। ज्यांना निरोगी जीवन जगतात त्यांना आजाराचं दुःख नाही। पण जन्म आणि मरणाचं दुःख संत आणि भगवंत सोडलं की प्रत्येकाला भोगावं लागतं। तारुण्यात गेले म्हातारपणाचं दुःख नाही। काय एक उपजता मरती। जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणात किती दुःख भोगावं लागतं हे लक्षात येत नाही। मी नेहमी माझ्या कीर्तनात म्हातारी लोक पाहिले की प्रकर्षाने सांगतो तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे। तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे। एक म्हातारे आजोबा म्हटले जळकेकर असं कोणतं भाग्य हो तुमचं? मी म्हटलं आजोबा तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही। हवामान खात्याचा अंदाज घेता आम्ही म्हातारे होऊच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही। फार पूर्वीच्या काळामध्ये आनंदोत्सव देहाच्या संबंधाने एकच होता। 100 वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाले की लोक साजरे करायचे शताब्दी। तुमच्या गावात अमुक ग्रहस्थ आहे अहो वयाची 100 वर्ष पूर्ण केले आणि म्हणून त्यांच्या 100रीचा आनंद म्हणून लोक शताब्दी साजरे करायचे। काळ बदलला, भूमिका बदलल्या, मग 100 वर्ष जगणं काही शक्य होत नव्हतं। मग लोकांचा भरोसा पक्का झाला की आपण 100 वर्ष जगणार नाही, आपली काही शताब्दी होणार नाही, आपल्याला काही आनंद व्यक्त करणार नाही। मग ते 80व्या वर्षावर आले सहस्र चंद्र दर्शन सोहळा। चला सहस्र चंद्र दर्शन सोहळा तरी साजरा करू। काहींना पक्का विश्वास झाला की आपण 80 वर्ष सुद्धा पूर्ण करणार नाही, मग ते 75वर आले अमृत महोत्सव सोहळा। काहींना वाटलं आपण 75ही टिकणार नाही, मग ते 61वर आले हिरक महोत्सव सोहळा। काही पठ्यांना भरोसा पटला की आपल्याला 60 वर्षही जगता येणार नाही, मग ते 50वर आले सुवर्ण महोत्सव सोहळा। काहींचा 60 वर्षांनी विश्वास उठला, मग ते 50वर साजरे करायला लागले सुवर्ण महोत्सव सोहळा। आता माझं म्हणणं असं आहे अजून विश्वास उठू देऊ नका, अजून विश्वास उठू देऊ नका। आता जर उठलाच तर मग 25वर येऊ। आणि म्हणून 50च्या आत लोकांनी आता नवीन सिस्टीम चालू केली। दरवर्षी काय कोणता डे? हॉलिडे, मग जन्मदिवस। भरोसा गेला ना। तारुण्यात जाणाऱ्या माणसाला म्हातारपणाचं दुःख नाही। तारुण्यात मृत्यूला ज्याने कवटाळलं ना त्याला म्हातारपणात काय दुःख भोगावं लागतं हे कोणाच्याच लक्षात येत नाही। तरी तुकोबरायांचं जीवन वैकुंठाकडे 42व्या वर्षी जातं, पण तरी सुद्धा तुमच्या माझ्या देहामध्ये काल परत्व बदल कसा होतो ते तुकोबराय सांगतात। जोवरी चढन गा तोवरी म्हणते माझा, मानेते लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा। जोवरी चढन गा, जोवर मी पैसा कमवतोय, जोवर माझ्या माध्यमातून घराला पैसा भेटतोय, तोवर घरातले मानेती लहान थोर, लहाने मोठे सगळे मानतात। कशासाठी? देह सुखाच्या काजा, त्यांच्या शरीराला सुख तुमच्या पैशामुळे प्राप्त होतंय म्हणून ते मानतात। पण एकदा का म्हातारपणाने इशारा केला, इंद्रिय मावळले आला बागोल आजा, आणि म्हातारपण सुरू झालं की घरातले लोक किंमत करणे कमी करतात। मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, हे बधिर
वाचा बोले बोबड कर्ण वाचा बोले नाक मुख जळू लागले लाळ आणि शेंबूड पाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड कान बहिरे झाले गावातले लोक म्हणतात राम राम तो म्हणतो लांब लांब वाचा बोले बोबड आपण म्हणा हे शंकरा तो म्हणतो हे बंद करा वाचा बोले बोबड नाक मुख गडू लागले सगळ्यांना माहिती आहे आणि मग श्वानापरी गती झाली अवघे करती हाडाळ कैसे विपरीत झाले तोची देह नव्हे दुजा हे तेच शरीर आहे वयाच्या 25 मध्ये घरात सगळे लोक किंमत करायचे 75 मध्ये 30 लोक माझा उपमर्द करायला लागले जो लोक तारुण्यात जातात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही निरोगी जीवन जगणं याच्यासारखं भाग्य कोणतं नाही आयुष्यातले सगळ्यात मोठी संपत्ती कोणते तुमचं शरीर निरोगी राहणं 3 वेळा साखर कारखान्याला चेअरमन झाला आणि बिना साखरेची चहा पितो काय उपयोग आहे उपयोग काय ते म्हणलं सप्ताहामध्ये 1 दिवस आपल्याकडे अन्नदान चालेल सप्ताहामध्ये त्यांच्याकडे आनंदात 500 लोकांचा स्वयंपाक सगळे लोक बासुंदी आणि यजमान मेथीची भाजी त्याला म्हटलं का तुम्ही घ्या ना नको 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 पाहिन श्रीमुख आवडीने 50 वर्ष कीर्तन केले महाराज घ्या ना गुलाबजाम नको 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 माझी साखर वाढली तुझी तर पावडर वाढायची बाकी आहे थांबणं अजून झालं काय देव सगळ्यांचा बदला घेतो तुला सोडणार आहे का तो बर निरोगी शरीर ह्याच्यासारखं जीवन कोणतं रे हे बघा निरोगी माणसाला रोग चुकवता येतो तारुण्यात जाणाऱ्याला म्हातारपण चुकवता येतं पण जन्म आणि मरण कोणाला चुकवता येत नाही मग जन्म मरण आम्ही जन्माला काय येतो आपण मी संक्षिप्त सांगतो साक्षिप्त आपण पुढे विचार करणार आहोत आपण जन्माला तर त्याचं पहिलं संक्षिप्त कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पहिलं कारण दुसरं केले कर्म झाले त्याची भोग आले तिसरं भोगतो न घडे भोगने ते फळ विधिमुख निषेधमुख भोगतो न घडे निषेधमुख आणि भोगने ते फळ विधिमुख याच्यामुळे जन्म आहे भूताकाशाचा ज्ञान देहातिकाचा ज्ञान आत्मस्वरूपाचा ज्ञान या सगळ्या कारणामुळे आम्हाला प्रत्येकाला जन्माला यावं लागतं पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी पाप पुण्य शिल्लक आहे म्हणून जन्म आहे वासना शिल्लक आहे म्हणून जन्म आहे कर्म शिल्लक आहे म्हणून जन्म आहे अज्ञान शिल्लक आहे म्हणून जन्म आहे आशा इच्छा आकांक्षा आसक्ती शिल्लक आहे म्हणून जन्म आहे मग या जन्माला समाप्त करायचं असेल तर एक कारण समाप्त झाली पाहिजे मग आम्ही काय केलं आमच्या जन्माचे जे कारण आहे ते कारण भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजलेलं बी जमिनीत पेरलं किती दिवसांनी उगवतं ओलायतीत पेरू ठिबक करू नाही भाजलेलं बी जमिनीत पेरलं की जसं उगवणं शक्य नाही तसं आमच्या जन्माच्या कारणाचं बी भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजलं
की ते प्रारब्धाच्या रूपात शरीराने उगवत नाही ऐसे सकल कारणाचे बीज बाजूने केलेले आहे म्हणून आम्हा जन्म मरण नाही अभंगाच्या पहिल्या चरणात बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली बीज भाजून केली लाही बीज भाजून बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही जन्माच्या कारणाचं बीज भगवंताच्या ज्ञानाचं आज्ञा आता संक्षिप्त पाहू आपण संक्षिप्त झालं वायडर टू डिपर व्यापकता ते सखोलता एखाद्या कारणाची सखोलता समजणं जितकं गरजेचं तितकी व्यापकता समजली पाहिजे आणि त्याची व्यापकता समजणं जितकं गरजेचं असतं त्याची तितकी सखोलता समजणं गरजेचं असतं तेव्हा त्या जन्माच्या कारणाचं एक बीज आहे त्याचं नाव आहे कर्म कर्मानुसार तुम्हाला मला प्रत्येकाला यावं जायचं अधश्चोर्धम प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूला ज्ञानुसंततानि कर्माणि बंधेने मनुष्य लोके हा मनुष्य कशात बांधलाय कर्मात बांधला गेलेला आहे जायसे चत्कर्मणस्य मता बुद्धिर जनार्दन तत्कम कर्मणे घोरमाव नियोजेशी केशवा व्यामी सोडे वाक्य बुद्धिमो यसे मग तदेकमद निश्चित येणं श्रो आमापणे एकीकडे सांगतो कर्म करा दुसरीकडे सांगतो कर्म करू नका कर्मात आम्ही सगळ्याला केले कर्म झाले त्याचे भोग आले हे जे प्रमाण आहे ना ह्याच्यात 5 क्रियापद आहे केले झाले आले उपजले मेले 5ही क्रियापदाचं शेवट एकाच अक्षराने ल के ले झा ले आ ले उपजले मे ले सारखं आहे ना क्रमही तसाच आहे आपण सगळ्यांनी मागच्या जन्मात वाईट कर्म केले ते सगळे कर्म देवाजवळ जमा झाले ते कर्म आपल्याला आईच्या पोटात भेटायला आले ते कर्म घेऊन आपण एक दिवस उपजले आणि कर्म भोगता भोगता मेले देवाने काय बिघडविले देव म्हटलं माझा काय संबंध रे गीता वाचत नाही का तू तो म्हटला ज्ञानेश्वरी वाचली नाही गीता कधी वाचल
ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम. तुम्ही माझ्यासाठी जसे मी तुमच्यासाठी तसा. टिट फॉर टॅट धिस माय रूल अँड कॅपिटल रूल. तुम्ही जसे चालणार ना मी त्या पद्धतीने तुमच्यासाठी. देवाचं वैशिष्ट्य आहे, त्याची पद्धती. कर्म तुम्हाला मला प्रत्येकाला जन्माला आणतं. कर्मानुसार तुम्हाला कर्म करू नका असं होणार नाही. कर्म करावं लागतं. काय झालं, कर्म समाप्त करायची एक पद्धत आहे. कर्म थांबवायचं आहे का त्याची एक पद्धत आहे. आज एक आनंदाची घटना झाली. काय झालं, मला मुलगा झाला. आनंद आहे मला. म्हणजे माझ्याकडनं का भाऊ, मी ज्याचा दृष्टांत सांगतोय त्याला असं नसतं ना. मुलगा झाला आनंदाची गोष्ट आहे. मुलगा झाला की आपण लोक 12 दिवस घरात पूजा करतो का? का बरं, काय झालं आपल्याला? हा, विटाळ म्हणजे काय, जनन शौच. नवीन बालकाचा जन्म झाला की 12 दिवस त्या घरात देवपूजा करता येत नाही. जनन शौच आहे. आमच्याकडे दुसरी एक वाईट घटना घडली. काय झालं, आमच्या आजी मेल्या. मेल्यानंतर आपण देवपूजा किती दिवस करत नाही? 7 दिवस 10 दिवस. मी आयुष्यात सांगतो, आयुष्यात फक्त एवढं नाव कमवा, आयुष्यात फक्त एवढी प्रॉपर्टी कमवा, आयुष्यात फक्त इतकं कमवा की तुम्ही मेल्यानंतर 13 दिवस तुमची पोरं घरी थांबली पाहिजे. त्यांना 5व्या 7व्या दिवशी आठवावं वाटतं म्हणजे ते किती कंटाळले तुम्हाला. माझा आरोप आहे बरं. लोकांना स्वास्थ्य का भेटत नाही? लोक कालच्यापेक्षा पैसा जास्तच कमवत आहे. 100% सगळेच लोक कालच्यापेक्षा पैसा तुम्ही कमवताय. आणि स्वास्थ्य कुठे आहे? स्वास्थ्य कुठे आहे? समाधान कुठे आहे? का नाही? या घटना नकळत आम्ही चुकीच्या करतोय. कोणी मेलं ना 13 दिवस देवपूजा करता येत नाही. कोणी जन्माला आलं ना 12 दिवस देवपूजा करता येत नाही. आणि सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला तर भावाकडे सगळ्यात पहिल्यांदा बहीण येते. आमच्या घरी हेच झालं. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करू मी केव्हा. आता कर्म नावाची संध्या शिल्लक राहिली नाही का? बोध प्राप्त झाला, साधू बोध झाला. तो नुरोणी आठेला ठाईच मुराला अनुभव. आणि म्हणून कर्म संपवायचं असेल तर तुमच्या जीवनात बोध गरजेचा आहे. कर्म संपवायचं असेल तर तुमच्या जीवनातले ममता गेली पाहिजे. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा त्या अर्जुनाचं जीवन काय झालं माहिती का? त्याच्या मनात करुणा आली, ममता आली, म्हणून वीरता निघून गेली. साधा नियम आहे. साधा नियम आहे. ममता आली की वीरता जाते. ममता आली की वीरता जाते. कोणी असो, महिला वर्ग. दुसरी आली की पहिली राहील का? दुसरी आली की पहिली राहील का? तुम्हाला समजत नसेल तर मी उद्या येऊ का? साधं गणित आहे. महिलांचा एक स्वभाव आहे, घरात जर दुसरी नांदायला आली आपल्या छातडावर तर पहिली राहणार नाही. आणि माणसाचा स्वभाव आहे पहिलीने मन भरत नाही. म्हणून खरं सांगा माणसं, वाटतं की नाही दुसरी करावी? खरं बोला. खरं बोलायचं. तुम्हाला म्हणजे टेन्शन येत असेल तर मदत करू का? माझी प्रांजळ इच्छा आहे दुसरी करावी. माझी प्रांजळ इच्छा आहे दुसरी करावी. पण मग दुसरी करावी त्याच्याकरता पहिली मरावी आणि मग दुसरी करावी. पहा तुमच्या बाबतीत मत काय त्यांचे, आणि तुम्ही म्हणता त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ते बॅलन्स टाकल्यामुळे तुला खरं वाटतंय, बाकी काही नाही. ऐका, पहिली मरावी आणि दुसरी करावी. प्रत्येक माणसाने आयुष्यात दुसरी करावी, पण त्याच्यासाठी पहिली मरावी. परमार्थाची निवृत्ती करावी, पण त्याच्याकरता प्रपंचाची प्रवृत्ती मरावी. संसारातली आसक्ती मरावी आणि मग परमार्थातली विरक्ती करावी. विरक्ती करावी. शास्त्र संमतता आहे. ममता मेली की तुमच्या जीवनामध्ये वीरता येते, शूरता येते.
आणि मग त्याच्यावरची निर्णय क्षमता वाढत चालते. आमचं कर्म संपवायला आम्हाला काय मोठी ताकद आहे? बाकी तर सगळे आपण कर्म भोगतोच आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्माचा सिद्धांत आजपर्यंत कोणालाही चुकलेला नाही. ते भोगावंच लागणार आहे. एक श्लोक आहे, धनाने भूम पशुपश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहाश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवो यकाहा कर्मानुगच्छति जीवो यकाहा देहाश्चितायाम परलोक मार्गे भार्या गृहद्वारे जनस्मशाने धनाने भूम पशुपश्च गोष्टे. ऐका, धनाने भूमव, धन जमिनीत राहील, आता सेफ्टी लॉकर्स बँकेमध्ये राहील. धनाने भूमव पशु पक्षी गोठ्यात पशुवश्च गोष्टी भार्या पत्नी दरवाजापर्यंत आपण मेल्यानंतर भार्या गृहद्वारे जन स्मशाने समाज स्मशानापर्यंत. आणि तिथून पुढे कोण आहे तुमच्या सोबत? ग्रामपंचायतची बॉडी. नाही 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 नाही. मग कर्मानुगच्छति जीवो एका हा कर्म अनुगच्छति. कर्मानुसार एकट्याला जायचं, कर्मानुसार एकट्याला यायचं. आमचं कर्म समाप्त झालं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नो हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज खुन गा. झाली संध्या संदेह माझा आत्मा राम हृदय प्रगटला. कर्म संपलं, कर्म संपलं, पण केव्हा? आत्मा राम हृदय प्रगटला. हितला राम प्रगट झाला पाहिजे. हित राम आहे, सर्वाघटी राम. देहा देही एक किंवा तैसा हृदयामध्ये मी रामो. असता सर्व सुखाचा आरामो. का भ्रांतासी कामो विषयावरी का भ्रांतासी कामो. असता सर्व सुखाचा आरामो तैसा हृदयामध्ये मी रामो. मी नेहमी सांगतो, इथं हृदयामध्ये राम आहे, इथं हृदयात देव. माझा एक मित्र खूप शिकला आहे, त्याच्यामुळे त्याचे प्रॉब्लेम जास्त आहे. आपल्याकडे अडाणी लोकांचे प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम सुशिक्षित लोकांचे. मी नेहमी सांगतो, भारताला एकाच वाक्याची गरज आहे. भारताला एकाच वाक्याची गरज आहे. आपल्या देशाला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे आपल्याला? दादा खुर्चीवर बसला दादा, कशाची गरज आहे आपल्याला? मोबाईल बंद करायची गरज आहे आपल्या देशाला आत्ता, आहे की नाही? हा, खूप लक्ष असतं बरं, ते महत्वाचं आहे. सांगा, 1 तासाने मेसेज करतो म्हणा तुला. जो कोणी असेल, जो कोणी असेल, जी कोणी नाही हो, जो कोणी नाही नाही, जो कोणी असेल, जी कोणी म्हटलं का मी, जो कोणी म्हटलं, आपला पासवर्ड आपल्याला लाभदायी असेल तेव्हा आपल्या देशाला कशाची गरज आहे? आपल्या देशाला एकाच गोष्टीची गरज आहे. ती गरज म्हणजे काय? सुशिक्षित लोकांना शिक्षित करायची गरज आहे. सुशिक्षित लोकांना शिक्षित करायची गरज आहे. पायात बूट घालून जेवण करतात, सुशिक्षित येते. त्यांना पाणी फिरवून जेवण केलं पाहिजे वारकऱ्यासारखं, सुसंस्कृत येते. किचन मध्ये चप्पल घालतात, सुशिक्षित मॅडम. महिला किचन मध्ये चप्पल घालतात की अडाणीत का? मग त्या किचन मध्ये चप्पल घालणं अडाणी बाईचं काम आहे का? किचन मध्ये चप्पल घालणारी बाई कशी लागते? सुशिक्षित. डी एड, बी एड, एम एड, अला हुशार लागेल की नाही? बी ए बेकार, एम ए मोकार, मॅट्रिक चिक्कार, बेकाम बेकाम, आहे की नाही? किचन मध्ये चप्पल घालून स्वयंपाक करतात. मॅडम सुशिक्षित आहे. या जुन्या आजीबाईला विचारा, सकाळी स्नान झाल्याशिवाय सासूबाई झाडूला पिण्याच्या पाण्याला हात लावू देत नव्हत्या. सुसंस्कृत आहे. गरज कशाची लक्षात घ्या? झाडूमध्ये लक्ष्मी पाहण्याची पद्धत होती. झाडूमध्ये लक्ष्मी पाहण्याची पद्धत होती. हे वैशिष्ट्य होतं. दानेनं पाणी न तू कंकनेनं, स्नानेनं शुद्धी न तू चंदनेनं. स्नान केल्याशिवाय शरीराची शुद्धी होत नाही. आणि आपल्या घरी एखादा अतिथी आला तर त्याला बिना आंघोळीने भरलेलं पाणी पाजलं तर आपल्याला पाप लागू नये म्हणून स्नान केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही, ही पद्धत होती आमची. आता आम्ही वेल एज्युकेटेड झालो, त्यामुळे तो काही प्रकार आमच्याकडे राहिला नाही. मुद्दा असा आहे की कर्म सिद्धांतामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म समाप्त करायचे. जसं कर्म संपवायचंय तसं पाप पुण्य संपवायचंय. पाप पुण्य करूने जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्यामुळे जन्माला येतो ना. मी पापी लोक नरकात जातात, पुण्यवान लोक स्वर्गात जातात. बस स्वर्गात कुठे जातात?
स्वर्गाचे 21 प्रकार आहे. जित स्वर्ग, अजय स्वर्ग, असे स्वर्ग, तृप्ती तो स्वर्ग, नाम तृप्ती स्वर्ग, स्वर्ग, सदोती स्वर्ग, अभयाग स्वर्ग, तार स्वर्ग, तांड स्वर्ग, तामस स्वर्ग, जन स्वर्ग, विजयजन स्वर्ग, प्रकाश स्वर्ग, सच्चिदानंद स्वर्ग. ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग. बरोबर आहे ना. नरक, पाप केलं की नरक. रौरव महारौरव तामिस रंध त्रामिस सर्वचे कंटक शामली कृमी भोजन आयप्पान शुचिमुख अंतधान व्रजकंटक शालमली शूरपाल. ज्याचं जसं पाप तसा त्याचा नरक. नरक किती? 28. स्वर्ग किती? 21. माझा मित्र म्हणला का पाटील, म्हणलं काय, स्वर्ग 21 आणि नरक 28 का? स्वर्ग 21 आहे ना, मग नरक 21 पाहिजे होते, किंवा नरक 28 आहे ना, स्वर्ग पण 28 पाहिजे होते. स्वर्ग कमी नरक जास्त का? स्वर्ग कमी नरक जास्त का? तर म्हटलं देवाला पण माहिती होतं पुढे चालून इकडेच रहदारी वाढणार आहे, म्हणून त्याने येणे प्लॉट तिकडे जास्त अडकवले. भरणा तिकडे जास्त नाही, इकडे कुठे आहे? स्वर्ग आणि नरक या कालचक्रामध्ये आम्ही सापडलेलो असतो. पुण्य केलं की स्वर्गात, पाप केलं की नरकात. आणि पाप पुण्य समाप्त करायची ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये. पापही नको पुण्यही नको असं आहे. स्वर्ग नरक वरती एकदम जवळ आहे बरं. पापी माणसं पुण्यवान माणसं असे जवळ जवळ आहेत. मध्ये फक्त एकच भिंत आहे, एकच भिंत आहे मध्ये. एकदा नरकातल्या लोकांना वाटलं स्वर्गात काय झालं पाहून येऊ, आणि मग त्या नरकाच्या स्वर्गाच्या मध्ये भिंत आहे ना, त्यांनी ते भिंत पाडली. आता ते नरकातले रवरव दुर्गंधी सगळी घाण स्वर्गामध्ये यायला लागले. स्वर्गातले लोक सज्जन, ते म्हटले इकडे तुमचा वापर नाही, हा, इकडे तुमचा रस्ता नाही, इकडे तुमची गटर नाही, मग इकडे कशाला पाणी काढलं? आता ते नरकात फुकट गेले होते का? अरे ते इथं भांडखोर होते म्हणूनच गेले तिथं. त्यांनी इथं कोणाचं ऐकलं नाही, तिथं ऐकतील का ते? म्हणे चला इकडंच पाणी काढल. ते म्हणे अहो ऐका, हे योग्य नाही. पाटील हे वागणं बरं ना बघ. अरे चुकीचं आहे ना, काढू हिथूनच पाणी काढू. आम्ही अजिबात ऐकणार. स्वर्गातले लोक म्हटले तुम्ही ऐकणार नाही ना, आम्ही सनदशीर मार्गाने जाऊ, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून जाऊ. IPC CPC CRPCचा आधार घेऊ, कोर्टात जाऊ, वकील लावू, आणि वकील लावून हे तुमच्या भिंती म्हटला जा जा तू जा वर कोर्टात जायचं ना तुला, कोर्टात जा. कधी तुला वकीलच भेटू दिल तर मग काय? कोण? नरकातला. अरे तुला वकील भेटू नाही देणार. वकील तो म्हणे का नाही भेटू देणार? तो म्हणे टेन्शन घेऊ नको, जे खाली लढतात ते इकडेच येतात, मग ते आम्हाला सोडून तुझी केस कस काय लढतील? कोण कुठे जात, कुणाची विशालता दिशी मानता कुठे आहे? त्या स्वरूप संबंधामध्ये पाप आणि पुण्याच्या जोरावर आमचे नरक सिद्धांत ठरले. पापही आम्हाला नरकात, पुण्य आणि पाप आम्हाला स्वर्ग नरकामध्ये नेण्याचा प्रयत्न करतं. आमचं पाप पुण्य संपलं. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातडे त्या. अजून एक भाषा आहे, झुंजारत एक विष्णुदास जगी आणि पाप पुण्य अंगी नातडे त्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. लागो ने दे पाप पुण्य, लागो ने दे पाप पुण्य, लागो ने दे पाप पुण्य, लागो ने दे पाप पुण्य. कामने आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्य, लागोने दे पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्य, हरी लागोने दे पाप पुण्य. आम्ही झालो अग्निरूप, ज्ञानाग्नी भस्मसात कृती अर्जुना. हा
ज्ञानाचा अग्नी प्रगट झाला, लागून येदी पाप पुण्यांगा. ऐसे पाप पुण्याचे बेज बाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. कर्माचे बेज बाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. असं आहे. माणसाला आशा अपेक्षा इच्छा वाढत जातात आणि जी लोक इच्छेच्या मार्गाने जातात त्यांच्या जीवनात दुःख असतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लोकांची लग्न होतात. आपल्याकडे पूर्वी मुलांची लग्न व्हायची की नाही? पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे की नाही? पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे की नाही? पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे. आता अरे 18, 19, 20 वर्षाच्या आत असेल तर मुलगी, 28, 29, 32, 34 बाई. वयाचं संधान आहे की नाही? आपल्याकडे लग्न झालेलं जोडपं सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातं? महाबळेश्वर. मग पटकन बोलत जा. माझ्या कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की मला जय विठ्ठलपर्यंत कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काय पण सुचतं. माझी पद्धत आहे. मी नेहमी सांगतो, एखादा म्हातारा माणूस आहे, तब्येत सिरियस आहे आणि त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक 10-10 मिनिटांनी जवळ जाऊन पाहतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं तुम्ही कीर्तन जय विठ्ठल होईपर्यंत माझ्याकडे पाहायचं, आहेच असं गेले नाही म्हणायचं. आलोय मी 8 महिन्यापूर्वीच परत, आणि आम्ही परत आले की जात नाही. आलो ना परत. कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी जागृत पाहिजे. कीर्तनाची मजा तेव्हाच आहे जेव्हा कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी राहते. लग्न झालेलं जोडपं सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातात? देवदर्शनाला. मग देवदर्शनात कुलदैवत, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे कुलदैव भगवान खंडेराव आपलं कुलदैवत आहे. कुलदेवी वेगळे, कुलस्वामिनी वेगळे, आध्यात्मिक कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे. मग आपण जेजुरीला जातो. पण त्या जेजुरीला गेल्यानंतर काय करावं लागतो? पहिल्या पायरीला माणसं काय करावं लागतं जेजुरीला? बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढाव्या लागतात. मग त्यात काय नवले? बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढणं त्यात काय नवले? त्याच्यात हिंमत असेल ना, हिंमत असेल त्याच्यात, तर त्याने लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर हा प्रयोग करून दाखवा. ज्याला समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. भूमिका लक्षात घ्या. त्या जेजुरीला पायऱ्या चढताना खाली खंडेरावाचे भक्त असतात. खंडेरावाचे 2 भक्त आहे, स्त्री भक्त, पुरुष भक्त. पुरुष भक्त असला की त्याला काय म्हणतात? वाघ्या. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार, अहम वाघ्या, आणि स्त्री भक्त असली तर मुरडी. त्या मुरड्या जागरण गोंधळात नाचतात की नाही? जागरण गोंधळ पाहिलाय ना, नाचतात ना. त्या मुरडीची एक लकब असते बरं, तिची नाचण्याची एक लकब असते, अदाकारी नजाकत असते तिची. कशी? ती नाचताना अशी नाचते की खाली बसलेल्या 500 माणसांना भासवते. तुझ्याकडेच पाहते, तुझ्यासाठीच नाचते आणि तुझ्यासाठीच हसते. खाली बसलेल्या 500 माणसांना फसवते ती. तुझ्याकडेच पाहते, तुझ्यासाठीच नाचते, तुझ्यासाठीच हसते. यालाही खालून असं वाटतं खरंच माझ्याकडेच पाहते, माझ्यासाठीच नाचते, माझ्यासाठीच हसते. त्याला कोपऱ्यात घेऊन समजून सांगा, ती दररोज तुझ्यासारखे 500 वाटी लावते. तिच्या नादाला लागू नको येड्या. तिचं वैभव आहे, ती फक्त कार्यक्रमापुरती तसं भासवते. तिच्या नादाला लागू नको. जे जे लागले ते नरकात पडलेले, तिच्या नादाला लागू नको. असं आहे ना. इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका, नरकद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका. मल्हारीची वारी माझ्या. इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पाहू नका नरकद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका. बोध बोधले ज्ञान देवता उजळा मा
वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी ऐका ती जी तिच्या नादाला लागू नका इच्छा मुरडीस पाहू नका पडाला नरकाद्वारे ती नरकात नाही पण तिच्या त्या जन्म मरणाच्या नरकातून सुटायचं असेल तर बोध बुधले ज्ञान देवटा उजडा महाद्वारे ऐसे इच्छेचे बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही वासना द्विधा प्रोक्ता शुद्धाच मरिणस्तता वासना वाईट आहे वासनेमुळे आम्हाला जन्माला यावं लागतं काय त्या श्रीमद भागवतामध्ये गोड कथा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारायला एक राक्षसीन आले होते की नाही आले होते ना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारायला कोण आले होते एक राक्षसीन आले होते ना कोण आले होते राक्षसीन आले होते ती राक्षसीन कशा करता आले होते मारायला आले होते कोणाला मारायला आले होते कृष्णाला मारायला आले होते तिचं नाव काय होतं शूर्पणखा होतं का त्रिजटा शूर्पणखा का त्रिजटा पुतना का बर हा पुतना हा मला वाटलं का ह्याच्यातच एक होती काय की तिचं नाव काय तर तिचं नाव पुतना गोकुळात कधी आली कधी चतुर्दशीच्या दिवशी आले देवाचा जन्म कधी अष्टमीचा किती दिवशी मारायला आले 6व्या दिवशी 8 आणि 6 14 म्हणजे चतुर्दशीलाच का आली मथुरा म्हणजे शरीर गोकुळ म्हणजे हृदय श्रीकृष्ण म्हणजे आत्मा पुतना म्हणजे वासना नंद म्हणजे जीव यशोदा म्हणजे बुद्धी या शरीर नावाच्या मथुरेतून या गोकुळ नावाच्या हृदयामध्ये वासना नावाची पुतना नंद रूपी जीव घरी नसला की बुद्धी नावाच्या यशोदेला फसवते आणि बुद्धीला फसवून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 14 मुक्काम घेऊन आपल्या आत्म्यावर घात करायचा प्रयत्न करते तिचं नाव वासना ती वासना येते आणि ती वासना येऊन घात देण्याचा प्रयत्न करते घात करायचा प्रयत्न जेव्हा ती पुतना नावाची वासना करते तेव्हा गोकुळात ती कोणाला मारते दीन दुर्बळाची मारित बालके आणि करिता ते शोके या दीन आणि दुर्बळाला जर मरायचं नसेल तर त्याने कीर्तनात या दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा इथं त्याला मरण नाही म्हणून मी नेहमी सांगतो माणसं घरी मरतात दारी मरतात रोडवर मरतात अटॅकने मरतात शुगरने मरतात कॅन्सर मरतात बीपीने मरतात माणसं कुठेही मरतात कधीही मरतात कसेही मरतात जगात असं एकच ठिकाण आहे तिथं माणसं मरत नाही त्याला कीर्तन म्हणतात माणसं कुठेही मरतील कीर्तनात मरत नाही माणसं कीर्तनात मरत नाही हा माणसं कीर्तनात मरत नाही वरती कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही आणि जे कीर्तनात मरत नाही ते घरी मरतात लक्षात घ्या ती 3 वर्षाच्या आतल्या पोराला मारते देवाने तिला समाप्त केलं तिचं दूध विष रक्त पेलं ती देहदृष्ट्या राक्षसीने लिंगदृष्ट्या स्त्री आणि अध्यात्मदृष्ट्या वासना आहे तिच्या वासनेचे काही कण देवाच्या पोटात शिल्लक होते आणि देवाने पुढे मृण्मय भक्षण नावाची लीला केली मृत्तिका भक्षण नावाची लीला केली देवाने माती खाल्ली देवाने माती का खाल्ली त्याच्या शास्त्राने जे जे कारण सांगितले त्यातलं एक पवित्र कारण सांगितलं गोकुळातल्या गोपिका संत होत्या देवाच्या शरीरामध्ये पुतना नावाच्या वासनेचे काही बीज शिल्लक होते गोकुळातल्या गोपिका रूपी संतांच्या पायाखालची माती खाऊन शरीरातल्या पुतना नावाच्या वासनेचे बीज समाप्त करून तुकोबऱ्यांच्या गाथ्याला बळकटी देण्याकरता भगवान परमात्म्याने माती खाल्ली असं आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय गोपिका रूपी संत चरण रज लागता सहज पुतना रूपी वासनेचे बीज जडून जाय सहज ऐसे वासनेचे बीज बाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही वासना समाप्त झाली आणि वासना समाप्त झाल्यामुळे आम्हाला जन्म मरण शिल्लक राहिलं नाही मग जन्म मरण आता वासना शिल्लक नाही कर्म शिल्लक नाही भोग शिल्लक भोग तर नाही शिल्लक आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण पाप पुण्य शिल्लक नाही आणि जन्माच्या कारणाची सगळी बीज संपल्यामुळे आम्हा जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही
का नाही? कारण आता देहाचा आकार शिल्लक नाही, आता निराकाराकडे प्रवास आहे. म्हणून सर्व ठिकाणी देवाची अनुभूती अभंगाच्या दुसऱ्याच्या नावे. आकाराची कैचा ठाव, 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 देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, आकाराची कैचा ठाव, आकाराची कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, आकाराची कैचा ठाव, आकाराची कैचा ठाव, आकाराची कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला आकाराची कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आता आकारच नाही, हा शरीराचा आकाराने व्याकृत परिणाम. ह्याला एक ना एक दिवस थांबायचा आहे. शरीरच आहे, शरीर टिका. एक आर्य चाणक्याची अशी भाषा आहे, तो असं सांगतो, शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वयास 50 असेल ना, त्यांना विचार आजच्या 25 वर्षापूर्वी शरीर कसं होतं. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी. ज्यांचं वय 50 आहे त्यांना ध्यानातील 25 वर्षापूर्वी शरीरात किती ताकद होती. ज्यांचं वयास 75 आहे त्यांना विचारा 50 कसं होतं. लक्षात घ्या, कायमस्वरूपी साथ देणं हा शरीराचा स्वभाव नाही. शरीर कधीच कोणाला कायमस्वरूपी साथ देत नाही. घरात 1 कोटी रुपये शिल्लक आहे, 1 कोटी, पण जर नेहमी घरामध्ये आवक नसेल तर शिल्लक पैसा आयुष्यभर कधीच टिकत नाही. 2, तुम्ही गरीब असतात तेव्हा तुमचा कोणीच विरोध करत नाही. 3, तुम्ही गरीब असतात तेव्हा गावात तुमचा कोणीच विरोध करत नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढतात. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या अतिशय जवळचे असतात. 5, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल समजलं त्यांच्यासाठी मी पुन्हा येईल. आणि आमचा तर नेहमी आम्ही बोललो म्हणजे येतोच, आमची पद्धत आहे. ह्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ऐका, ही जी प्रक्रिया आहे, शरीर नाहीच, याचा स्वभावच समाप्त होणे, ह्याचा विशेष नाही. हा आकार एक दिवस शरीराचा समाप्त होणार आहे, पण याचा जो निराकार आहे ना, तो मात्र कायमस्वरूपी टिकणार आहे. त्याचा नाही आत्मा. मी बोलून गेलो, तैसा हृदयामध्ये मी येतय ना, तो येतय. तो मी नेहमी सांगतो, आपण दररोज सकाळी मंदिरात जातो की नाही? मंदिरात जातो की नाही आपण? एनी प्रॉब्लेम? बिग प्रॉब्लेम. आम्ही दररोज सकाळी मंदिरात जातो, ठराविक लोक तरी जात असतील ना.
मंदिरात जातो की नाही आपण, कसा करता? देव झोपलाय का जागा हे पाहण्याकरता. आम्ही तो उठलो, देव उठला की नाही. नाही, खरं आहे ना. देवाला कोण उठवतं? आपणच उठवतो ना. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. पण आपण देवाला उठवतो याच्या करता आपल्याला आधी कोण उठवतो? हा, एवढं तरी ध्यानात आहे म्हणजे बरं आहे. हो. आम्ही दररोज देवाच्या दर्शनाला जातो. त्या देवाच्या चेहऱ्याकडे आम्ही किती वेळ पाहतो? किती तास, मिनिट, सेकंद? 2-3 सेकंद आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. 4-5व्या सेकंदाला खाली बघतो. 5व्या सेकंदाला चरणावर आम्ही नतमस्तक होतो. 7व्या सेकंदाला पुन्हा उभे राहतो. साधारणतः 7व्या-8व्या सेकंदाला हात जोडतो. इथून पुढे तुमची इच्छा नाही, इथून पुढे आमची कोणाचीच इच्छा नाही, पण अननॅचरली घटना आमच्या हातून घडून जाते. त्या देवाला हात जोडून पाहताना आमचे डोळे काय होतात? बंद होतात. पाहिला कोणाला आलो? देवाला. त्याला पाहून डोळे काय केले? वाय? का होतं असं? देवाला पहिल्यांदा डोळे का बंद होतात? का माहितीये का? का माहितीये का देवाला पहिल्या डोळे का बंद होतात? हा सेन्स जागृत होतो. इथून हार्टली सेन्स येतो, तो जागृत होतो. आणि तो जागृत झालेला सेन्स माहितीये का तुमच्या मेंदूला चालना देऊन सांगतो की त्या पाषाणाच्या दगडाच्या मूर्तीत तो जो आकार देवाचा पाहिलाय ना, तो जो आकार पाहिला ना, त्या आकाराला तू भुललाय. त्या आकाराचं सौंदर्य तुला खऱ्या अर्थाने जाणवतंय. त्या आकाराला देवत्वातून तू आता पाया पडतोय ना. आता डोळे बंद कर, हे चांबड्याचे डोळे बंद कर आणि अंतर्दृष्टीमध्ये ज्ञानाचे डोळे जागृत करून हृदयामध्ये निराकार तत्व मी आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न कर. भरपूर झाला आता बाहेर. आता आतमध्ये चामाचे डोळे दाविते, विषयाते वा इंद्रियाते गोडी लाविते. ज्ञानोबराय म्हटले ते बाहेर आतून. आतून जे ज्ञानाचे डोळे, त्या ज्ञानाच्या डोळ्याने कधीतरी त्याला पाहण्याचा प्रयत्न कर. आणि मग इथं हार्ट आहे, हार्ट इथं राम आहे. माझा एक मित्र म्हणे हृदयात राम आहे का? 100%. मग हृदयात जर राम आहे तर मग ऑपरेट करताना का दिसत नाही? इथं देव आहे ना, ऑपरेशन करताना तर दिसू द्या. अॅनाटॉमी काय सांगते, शरीरशास्त्र, इथं दिसू द्या ना. का नाही दिसत? इथं हृदयाला चारही बाजूने रक्त पुरवठा होतो. त्याच्यामध्ये एक नोड आहे, तिला आपण गाठ म्हणतो. ती गाठ रक्त पुरवठा करायचं काम करते हृदयाला. चारही बाजूने रक्त पुरवठा होतो, ABSV. ज्या चारही बाजूने रक्त पुरवठा होतो हे विज्ञानाने आता सिद्ध केलं. ते ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितलं. ऐका, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुर्विध चिन्ह जाण अंतकरणाचे इथं चारही बाजूने. ते निर्जीव आहे गाठ, पण ते करंट पास करते. हृदय पाहिले का तुम्ही? माणसं हृदय पाहिले का? महिलावर का तुम्ही पाहिले का हृदय? पाहिले का? पटकन सांगा, नाही तर मी प्रमाण देईल म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. काय करावं लागतं हृदय पाहायला? एक अभंग आहे की नाही, दिल चिरके आपलं काय ते काहीतरी आहे की नाही, हृदय. व्हिडिओ मध्ये तर पाहिला असेल ना, व्हिडिओ मध्ये पाहिलं ना हृदय, टीव्हीवर पाहिलंय ना, पिक्चर मध्ये पाहिलंय ना. कसं करतं ते हृदय? कसं करतं? धक्का धक्का करतं. हिंदीने बोलायचं, मराठीत बोलायचं. ते हिंदीत झालं की गाणं होतं, मराठीत तो शब्दच राहतो. हृदय कसं करतं? त्याची झडप अशी ना. मग ते करंट पास कोण करतं? हे पहा, मेंदू बंद पडला तर चालतो, हृदय बंद पडू नये. आमचा रोजचा अनुभव आहे. बऱ्याच लोकांच्या कीर्तनात मेंदू बंद पडतात. फक्त सस्पेंड झाले पाहिजे की त्यांचे मेंदू बंद पडतात. आउट ऑफ कव्हरेज, ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. अंदाज लागत नाही त्यांना. हो, ऐका, मेंदू बंद पडला चालतो. जनाबाईचं प्रमाण पण आहे ना, मेंदू बंदी. हा, प्रमाण आहे ना, मेंदू बंदी खाना केला नाही का, हृदय बंदी काय? हा, बर बर. नाही, मला असं वाटलं याला मेंदू बंद पडण्याचे लक्षण म्हणतात. आता ध्यानात आलं तुमच्या. आता बोलायचं नव्हतं पण बोललो तरी जाऊ द्या. आता हे तर आमचे बंद पडतात, तुमचा विषय सोडून द्या. की नाही? पडतं ना माणसं, मेंदू बंद पडायला काय लागतं?
त्याला काय फार मोठी ताकद आहे का? आता आपण गावात फिरतो की नाही, गावात कुत्रे पाहतो, घोडे पाहतो, गाढवं पाहतो, गाई पाहतो की नाही, गाई पाहतो की नाही. गाईचा रंग पिवळा असतो का लाल? हा, पिवळा, लाल, लाल. हा, तर गाईचा रंग पिवळा का लाल? नाही, याला मेंदू बंद पडणे म्हणतात आमच्याकडे. येतात ना अडचणी, का नाही येत अडचणी? प्रत्येकाला येतात. फक्त माणसाची संरचना बदलत गेले की माणसाला त्रास होतो. माणसाचा त्रास होतो की नाही? होतो ना, का नाही होणार? मला सांगा बरं, खाली बसलेले माणसं, आता तुम्ही सांगा, आपल्या शरीराचा रंग लाल आहे का निळा? शरीराचा रंग लाल आहे का निळा आहे? शरीराचा लाल रंग असतो का? असतो का? पाहिलाय का? निळा रंग पाहिलाय का? नाही, नसतो, नसतो. शरीराचा रंग निळा नसतो, शरीराचा रंग लाल नसतो. खरं म्हणजे नसतोच. कीर्तनकाराने ठरवलं तर असतो. हा, माय रूल, माय लाईफ, माय कीर्तना, माय स्पीच. असं नाही, मी ठरवलं तर राहील ना. रक्तश्वेत कृष्ण, पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. आपला नसला तरी आपल्याला ज्याने जन्माला घातलं त्याचा आहे. मेंदू बंद पडला चालतो. डॉक्टर साहेब, सिन्नरला पेशंट ऍडमिट आहे, नाशिकला पेशंट ऍडमिट आहे, रोज 50,000 रुपये काउंटरला जमा करतोय. 10 दिवस झाले, तुम्हाला 5 लाख रुपये दिले, अजून पेशंट डोळे उघडत नाही. काय असेल ते खरं एकदा सांगा. पैसाचा पैसा जातो आणि पेशंट डोळे उघडत नाही. आम्ही वेडे आहे का? हा, तुम्हाला भावना कळत नाही का आमच्या? आम्ही इथं 10:15 कीर्तन लिहून जातो, तुम्ही 12 वाजता. वेडे आहे का आम्ही? हा, धोत्राळ बिन करतो का आम्ही? बाकीच्या कीर्तनाला उशिरा गेला तर चालेल, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला टायमावर यायचं. हा टाइम सगळ्यांवर येतो. आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला टायमावर गेलं तर लोक उद्या उगा तो महाराज मंडपाकडे पाहतो, मंडप महाराजकडे पाहतो, त्या महाराजला टेन्शन येतं की माझंच वर्ष श्राद्ध चालू झालं काय किंवा. का नाही पेशंट प्रतिसाद देते? का नाही पेशंट डोळे उघडते? डॉक्टर म्हटले, संतापू नका, राग करू नका, तुमचा पैसा खर्च होतोय, मला सगळं कळतंय, पण तुम्हाला खरं सांगतो, इतकं टेन्शन घेऊ नका. तुमचा पेशंट हात हलवतोय, तुमचा पेशंट पाय हलवतोय, इथून खाली त्याचं सगळं चलनवलन चालू आहे, फक्त त्याचा मेंदू अजून प्रतिसाद देत नाही, तो अनकॉन्शियस आहे, म्हणजे कोमा. याचा अर्थ काय दादा माहिती का? मेंदू बंद पडला ना तर कोमामध्ये माणूस जिवंत राहतो, हृदय बंद पडला तर माणूस जिवंत राहत नाही. मेंदू ज्याच्या भरोशावर चालतो ते हृदय, आणि त्या हृदय ज्याच्या भरोशावर चालतं ती झडप देणारी गाठ आहे. तिला विज्ञानामध्ये तुम्ही नोड म्हणतात, त्यालाच आम्ही वारकरी राम म्हणतो. एकदा त्याचं ज्ञान झालं की देहाचं ज्ञान गेलं. एकदा त्याचं ज्ञान झालं की देहाचं ज्ञान गेलं. आकाराचा संबंध रे, मग फक्त त्याचं ज्ञान. देह प्रत्यक्ष झाला देव, ते देवत्व. आता देहाला देवत्व येण्याचे अनेक उदाहरणं आपण सगळेजण पाहतो. देहाला देवत्व येणं म्हणजे काय? तुकोबऱ्यांचं लोगावमध्ये कीर्तन चालू, आणि ते टेंब्यावर कीर्तन व्हायच्या पूर्वी मशाल, त्याच्यावर ते राहायचे आणि त्याच्यावर त्या उजेडात कीर्तन व्हायचं. पण तुकोबऱ्यांच्या कीर्तनाचा प्रभाव मोठा. तुकोबऱ्यांच्या कीर्तनाचा एवढा प्रभाव की कीर्तन ऐकता ऐकता त्या लोकांना विसर पडून गेला, त्याच्यावर तेल टाकायचा आणि ते दिवे विझून गेले. पडतो एखाद्या कीर्तनकाराचा प्रभाव राहतो, ऐकणाऱ्यावर असा प्रभाव पडतो. एकदा माझं कीर्तन झालं, असा प्रभाव पडला, असा प्रभाव पडला कीर्तन घेणाऱ्यावर. इतकं कीर्तन आवडलं त्याला की कीर्तन झाल्या झाल्या तो पाकिट द्यायचं विसरला. इतका पडतो ना प्रभाव. त्याला काय प्रभाव पडायला काय लागतं? त्याला म्हटलं करे असं कस काय? तो म्हणजे तुमच्या कीर्तनाचा प्रभाव. तुम्ही सांगितलं देवग्या फुका, देवग्या फुका. एक एमएड झालेला पोरगा आता, तुमचा देव तिकडेच फुका. अहो प्रभाव पडला. देव फुकट असतो बरं, देव कधीच विकत भेटत नाही. देव फुकट, आणि ज्याला विकत भेटतो त्याची एक्सपायरी आहे. देव फुकट असतो. त्याच्या पुढे बोलू का? कीर्तन फुकट असतं. कीर्तनाचं कधीच पैसे नसतात, कीर्तन फुकटच असतं. कीर्तनाला कधीच पैसे लागत नाही, कीर्तन फुकटच असतं, पण भाड्याला द्यावे लागतात.
ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल समजलं त्यांनी माझा फोन पे नंबर घ्या आणि पैसे टाका. उर्वरित ज्ञान ऑनलाईन पद्धतीने आपण चालू करतो, असं काही नाही. भाड्याला पैसे लागतात की नाही? लागतात ना. कशाला? अरे जर शब्दाने समजत नसते तर अभिनयाने घ्या. भाड्याला पैसे लागतात असा अर्थ आहे त्याचा. असं कुठेही नाही जायचं, लागतात ना. फुकटच आहे, फुकटच आहे, पण तरी प्रवासाला पैसे. ये जाणला झडक्यात 300 किलोमीटरचा कीर्तनकार ह्याला लागेल की नाही इंधन खर्च? सगळीकडे दुष्काळ आहे आणि एका शेतामध्ये अतिशय चांगली हिरवगार शेत आहे. का कस काय? पाणी कुठं आहे? पाणी बोर मध्ये. आम्ही 500 फूट बोर केला तरी बोरने आम्हाला बोर केलं. मग पाणी 1 लाख रुपये खर्च केले. कशाला? 30 लाख रुपयाचे पाईप आणले, 30,000चे पाईप आणले, 30,000चे मोटर आणले. किती झाले? 60,000. 30,000 रुपयाचे पुन्हा पूर्ण पाईपलाईन शेतात पसरवले. किती झाले? 90,000. 5,000 रुपयाचं मीटर घेतलं 95 आणि 5,000ची अधिकाऱ्यांना पार्टी दिली. 1 लाख रुपये खर्च केले. कशासाठी? पाण्यासाठी. कशासाठी खर्च केले? पाण्यासाठी. 30,000 आतले पाईप, 30,000 मोटर, 30,000 बाहेरचे पाईप. किती झाले? 90,000. 5,000 रुपये मीटर, 5,000 रुपये पार्टी. कशासाठी? पाण्यासाठी. याच्यात पाण्याचा खर्च कुठं आहे? पाण्याचं नाव आहे का? पाण्याचं नाव नाही, पण पाण्याच्या नावाने खर्च आहे. कीर्तनकाराचं नाव नाही, कीर्तनाच्या नावाने खर्च आहे. आतलं 500 फुटाच्या आतलं पाणी बाहेर येण्याकरता मध्ये जसा खर्च असतो तसा आतला देव तोंडावर येण्याकरता हा खर्च असतो. हे पद्धती ना. फक्त आगाऊपणा करायचा नाही. जुने लोक, शेतकरी लोक, 100 फूट बोर आहे, कितीचा पंप पाहिजे? 100 फुटाचं पाणी वर पर्क्युलेशन करायचं, कितीचा पंप पाहिजे? 3, 5, 7चा पंप. 7चा पंप ठीक आहे ना? 3चा पंप ठीक आहे ना? 5चा पंप ठीक आहे ना? 15चा 20चा पंप आणायची काय गरज आहे? समजलं पाहिजे ना. पंप तर काही पण सांगतात कंपनीवाले. चायनावाल्या पंपांचे भाव जास्त आहे आता. काय पंप तर 51,000 सांगायला लागले. अरे ते चायना आहे, टिकणार नाही तो पंप. मग तुम्हाला 51, 71चे पंप परवडतात. मग आमच्यासारखे 25-30चे पंप काय जड आहे का तुम्हाला? केला इशारा जाता जाता. मग बरं, आम्ही जे पाणी आणतो ते ओरिजिनल आणतो. आमच्या पाण्यात गाणे आहे का आपलं? आमच्या पाण्यात शेवाळ आहे का? चुकून खरं बोललो, माफ करा. आतला देव बाहेर आणायचा आहे ना. तो हितला आतला निराकाराचं ज्ञान झालं की आकार गेला. खालचं जमिनीतलं पाणी वर बाहेर निघालं ना, मधल्या पाईपलाईनचं महत्व शून्य आहे. तिच्यामुळेच पाणी आलंय. पण आता ती कोणाच्या ध्यानीमनीने लोकांचं खालचं न दिसणारं पाणी दिसायला लागलं. मधल्या पाईपलाईनचा लोकांना त्या आकाराचा विसर पडला. अगदी त्या पद्धतीने आतला देव होटावर यायला लागला की मधल्या देहाचा विसर पडला. आकार शिकायचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला. देवत्वाकडे प्रवास आहे. आता नाही काही शिल्लक, काहीच शिल्लक नाही. मग काहीच शिल्लक नाही तर कशाला कीर्तन करतोय? 12:30 वाजले ना. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. टाळे वाजवा, बोला बोला बोला. क्या लवकर लवकर घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई,
म्हणे अवघा जोग सर्वा गटी पांडुरंग आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ऐका, जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कमवली, अखंड आई वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. त्या नीतिमत्तेचं पालन करा. खरं म्हणजे वैकुंठवासी आदरणीय त्रिभक्तीपरायण बाळारामजी आपल्या सगळ्यातून निघून गेले आणि घरातील वटवृक्ष जेव्हा उन्मळून पडतो, बाप मेला की माणूस पोरका होतो, आई मेली की माणूस अनाथ होतो. आणि खऱ्या अर्थाने अतिशय गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कर्तृत्व सिद्धीतून त्यांनी आपलं वैभव निर्माण केलं. वैभव निर्माण करत असताना सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, प्रचंड त्यांना वाचनाची आवड होती. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही असं. वहीसारखी मैत्रिणी पेनासारखा मित्र नाही. वहीसारखी मैत्रिणी पेनासारखा मित्र नाही. पेनासारखा मित्रच नाही, वहीसारखी मैत्रीण नाही. लोक लिहिण्याकरता आपली लोक अभ्यास करतात आणि वही घेतात. वही किती रुपयाची घेतो आपण? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. पण आपण मार्केटला व्यवस्थित गेलात तर 700-700, 800-800 रुपयाला वही भेटते. पण तिच्यावर एकदा लिहिलं ना तर ते 40-40, 50-50 वर्ष सुद्धा ते अक्षर फुटत नाही. याला म्हणतात तुमची त्याच्यावर असलेली श्रद्धा. पेन 5 रुपयाला पण भेटतो, 2ला पण भेटतो. पण ती अतिशयोक्तीने ऑन कॅमेरा बोलतोय, माफ करा. पण एक स्वभाव किशोर महाराज, मला एक सवय, माझ्याजवळ 700 रुपयाच्या खाली वही नाही आणि 1200च्या खाली मी पेन वापरत नाही. त्याचं कारण असं आहे की मी जे जे चांगलं वाचतो ते माझ्या वह्यांमध्ये लिहून ठेवतो. समजा उद्या मी मेलो, कोणीतरी लागेल ना. आता भरपूर आहेत जसंच्या तसं उतरवणारे, पण तरी लागेल ना. अरे मी अभ्यास केलाय त्याचं मलाही समाधान पाहिजे ना. मरणाचा काळ जवळ आला आणि मीच लिहिलं आणि मी वाचायला लागलो तर मला आनंद वाटेल ना की नक्कीच मी एवढं वाचलेलं आहे, नक्कीच मी एवढं आलं. बरं, याच्यापेक्षा काय जीवनात स्वांतच सुख आहे. हे बघा, हे फार लोकांना काय, तुम्हाला रिझवण्याकरता काय लागतं काय? तुमच्यासारख्या 100-200 लोकांना कीर्तनामध्ये रिझवण्याकरता 1 तासाचं कीर्तन भरपूर झालं. काय एवढं ग्रंथ वाचायची गरज आहे? बरं, मी काय रोज तुमच्याकडे येणार आहे का? आत्ता आलो की कधी येईल कोणी पाहिलं, तोपर्यंत तुम्ही विसरताच आहे. पण अभ्यास हा स्वांत सुख आहे. स्वतःच्या अंतःकरणाला सुख झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे, याच्यासाठी असतो. आणि म्हणून वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा ते खऱ्या अर्थाने वाचन करत होते. कादंबरी असेल, ग्रंथ असेल, अखंड काही ना काही वाचायचं. आणि एक समृद्ध वारसा त्यांनी आपल्या कुटुंबाकडे खऱ्या अर्थाने दिला. आणि त्या समृद्ध वारसाचं द्योतक देता देता आज ते आपल्या सगळ्यातून निघून गेले. वैकुंठवासी आदरणीय त्रिभक्तीपरायण बाळाराव भिकारी यादव आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी आईसाहेब नानूबाई बाळाराम यादव ते आपल्या सगळ्यांना आशीर्वादाच्या रूपाने आजही आपल्या मुलाला संसाराची ताकद खऱ्या अर्थाने देत आहेत. त्यांचे चिरंजीव गणपत बाळाराम यादव, त्यांच्या पत्नी संगीता गणपत यादव, त्यांच्या भगिनी सिंधुबाई जगन्नाथ दिघे, त्यांच्या दुसऱ्या भगिनी गंगूबाई विठ्ठल खालकर, त्यांच्या सुकन्या कांताबाई चंद्रभान काकळ, नलूबाई रामभाऊ दिघे, त्यांचे नातू निलेश गणपत यादव, शिवकन्या निलेश यादव, नितीन गणपत यादव, पूजा नितीन यादव, यश मोहन यादव, अक्षय रमेश यादव, शैला खंडू काकड, शांताबाई साईनाथ कहांडळ, या समस्त कुटुंबामध्ये पुनश्च्या सुख शांती समाधान तेवत राहो. आपल्या धंद्यात एवढीच कमाई. मी नेहमी सांगतो, मला धोत्रावर विन करलेला समजायचं नाही. हा, तुम्ही माझ्या प्रोफाईल चेक करा सोशल मीडियाच्या, तुमच्या ध्यानातील हा तो नाही. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा सोशल मीडिया. ऐका, आणि म्हणून परमार्थामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगावं, ती भूमिका या कुटुंबाला पुनश्च प्राप्त होऊ देत. हीच अनंत कृपाविषयी अकारण करुणावाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चिनी प्रार्थना करतो. नाद ब्रह्मवादक आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण निलेशजी महाराज आहे, आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण किसनजी महाराज आहे, आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण राहुलजी महाराज आहे, आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण शांतारामजी महाराज आहे, आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण वैभवजी महाराज आहे. परमपूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, श्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण माझे स्नेही किशोरजी महाराज, आपल्या परिसराचं वैभव, ते या ठिकाणी उपस्थित आहे. आज 3-3 पगार आहे. पगार का वाढतो काय माहिती. तर हो, तेव्हा आपण सगळेच या ठिकाणी आहात. ध्वनी क्षपणाची रवरवता खूप चांगल्या पद्धतीने दिली, प्रकाशवाणीने खूप चांगल्या पद्धतीने प्रकाशित केलं, असं गृहीत धरू. आहे की नाही?
ऐकल्या जातं तिला आकाशवाणी म्हणतात आणि चित्रफित केल्या जातं त्याचं शुद्ध मराठीत नाव त्याला प्रकाशवाणी म्हणतात, पण ते आपण छायाचित्र म्हणतो जास्त शिकल्यामुळे. आपल्याकडे असे शब्द त्याचा अर्थ नमाज. नमाज करतात की नाही? नमाज करतात की नाही? नमाज ख्रिश्चन करतात का हिंदू करतात? असं आहे का? बरं, मग ते नमाज, नमाज हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? उर्दू, हिब्रू, अरबी. नमाज हा शब्द कोणता आहे? संस्कृत. तिला उर्दूमध्ये काय म्हणतात? नमाजला उर्दूत नाव काय? त्यांची मुस्लिम प्रार्थना काय म्हणतात? सजदा. त्याला काय आपला संबंध आहे? नमाज हा आपला शब्द आहे. नमहा अधिक अजहा. नमहा म्हणजे नमस्कार करणे, अ हा उपसर्ग, अ म्हणजे नाही, ज म्हणजे ज्या, ज्या म्हणजे आत्मनिपदाचा प्रथमगणाचा धातू जायते. जायते म्हणजे उत्पन्न करणे, जो उत्पन्न होत नाही पण उत्पन्न झालेल्या सगळ्यांना पोचतो असा जो तो, त्याला नमस्कार करण्याकरता जी केल्या जाते तिला म्हणतात नमाज. आपला शब्द येतो घेतला त्यांनी. शब्दाला एक स्वतंत्र भूमिका असते, माणसाला एक स्वतंत्र भूमिका असते, त्या भूमिकेत आपण प्रवास करतो. सगळ्यांना सर्वकाल शुभेच्छा. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू? गाव तुमचंच आहे, निर्णय तुम्हीच घ्यायचा, माझं काहीच म्हणणं नाही. कोणी जागा सोडायची आणि मी सोडून मला लांब जायचंय, दुरोणी आलो मी का? एक जण म्हणे कशाला आले? यावया यथवरी होते ह्याचे कारण. तर मी एक श्लोक म्हणेल, आपण सगळ्यांनी मागे म्हणायचं आहे. ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं आहे. हात जोडा, जोडा हात. आमच्या जळगाव जिल्ह्यात असे जोडतात, खरंच आमच्या जिल्ह्यात असे जोडतात. हे तुम्ही युट्यूबला कीर्तन पाहतात ना, त्याचा परिणाम आहे. हा हा, म्हणून ते नरकाची जेव्हा रचना होईल ना तेव्हा यांचाही नंबर लागणार आहे बरं का, कारण यांनी कीर्तनकाराचं डिमांड कमी केलंय. असे असे जोडा. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा सहोदरा सर्वे, न हिंदू पतितो भवे, न हिंदू पतितो मम दीक्षा भवेत्. हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची आणि माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. तुमची माझी एकच दीक्षा, आपलं गाव, आपला देश, आपला संप्रदाय, आपला धर्म याची रक्षा हीच आपली दीक्षा. आता मी 2 तासापासून बोलतो. एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, एखाद्या वेळेस माझं कीर्तन तुम्हाला आवडलं असेल, पण मी ठरवलं ना पुढच्या 30 सेकंदामध्ये तुमच्या गावात भांडणं लावू शकतो. 30च सेकंदात भांडणं लावू शकतो. कोडी माडी साडी मराठा लेवा रसपुदुज चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी धनगर लागले भांडणं. ISC IST NT VJNT ओपन आहे, OBC मराठा आहे. मी माझ्या बोलण्यातून फक्त तुमच्या गावात समाजात भांडणं लावू शकतो. मी माझ्या बोलण्यातून फक्त तुमच्या गावामध्ये समाजात भांडणं लावू शकतो. पण मित्रांनो, उद्या जर तुमच्या गावात काही वाईट किंवा चांगली घटना घडली तर 300 किलोमीटरहून जडकेकर महाराज तुमच्या कामात पडणार नाही, तुमचं गावच तुमच्या गावाच्या कामात पडणार आहे. म्हणून जे लोक जातीवादाच्या नावाखाली गावं फोडायची कामं करतायत अशा लोकांपासून सावध राहा, सावध राहा. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्यांचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुका. गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गुरुबा चुकुबा लुकुबा निळबा मीराबाई धामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. रामया तुकोबा एकोबा निळोबा. धामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. रामया तुकोबा एकोबा निळोबा. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय